भारताची नवी युद्ध तयारी। साथियों, हमें विदेशी मुद्रा बचाने के जो भी रास्ते हम लोग अपना सकते हैं, हमें बचाना होगा। नमस्कार। भारतीय संरक्षण व्यवस्थेत झालेल्या सर्वोच्च नेतृत्व बदलाकडे केवळ प्रशासकीय फेरबदल म्हणून पाहणे चुकीचे ठरेल। देशाचे पुढील संरक्षण दल प्रमुख म्हणून एम.एस. राजा सुब्रमणी आणि नौदल प्रमुख म्हणून कृष्णा स्वामीनाथन यांची झालेली नियुक्ती ही बदलत्या जागतिक सामरिक वास्तवाची जाणीव करून देणारी बदलत असताना भारतालाही पारंपरिक संरक्षण विचारसरणीतून बाहेर पडून तंत्रज्ञाना आधारित आणि संयुक्त युद्ध तयारीच्या नव्या युगात प्रवेश करावा लागणार आहे। आज भारतासमोरचे धोके हे केवळ सीमांपुरते मर्यादित राहिलेले नाही। चीन आणि पाकिस्तानकडून निर्माण होणारी आव्हाने आता बहुआयामी बनली आहेत। सीमावाद, दहशतवाद आणि घुसखोरी या जुन्या धोक्यांसोबतच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI, ड्रोन युद्ध, सायबर हल्ले, माहिती युद्ध आणि उपग्रह नियंत्रण यासारखी नवी आव्हाने उभी ठाकली आहेत। भविष्यातील युद्ध हे रणांगणावर कमी आणि डेटा, नेटवर्क व माहितीच्या विश्वात अधिक लढले जाणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे। याच पार्श्वभूमीवर नवीन CDS राजा सुब्रमणी यांच्या समोरचे सर्वात मोठे आव्हान म्हणजे थिएटर कमांडची प्रभावी अंमलबजावणी। भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदल ही तिन्ही दलं दीर्घकाळ स्वतंत्र पद्धतीने कार्यरत राहिली आहेत। मात्र आधुनिक युद्धात वेगवान समन्वय, डेटा शेअरिंग आणि एकत्रित निर्णय प्रक्रिया अत्यावश्यक ठरती आहे। अमेरिका, चीन आणि रशिया यांनी संयुक्त युद्ध रचनेत मोठी प्रगती केली आहे। भारत अजूनही संक्रमणाच्या उंबरठ्यावरच आहे। त्यामुळे संरक्षण दलांमधील समन्वय वाढवणे आणि एकात्मिक युद्ध तयारी उभारणे ही काळाची गरज बनली आहे। भारतासाठी चीन हे दीर्घकालीन आणि सर्वात गंभीर आव्हान मानले जाते। चीनने AI आधारित युद्धतंत्र, ड्रोन स्वाम, सायबर हल्ले आणि उपग्रह निरीक्षणे यामध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे। हिंद महासागरातील त्यांची वाढती नौदल उपस्थिती आणि पाकिस्तान सोबतची सामरिक भागीदारी ही भारतासाठी चिंतेचा विषय आहे। भविष्यातील संघर्षात सैनिकांची संख्या नव्हे तर तंत्रज्ञानातील वर्चस्व हे निर्णायक ठरणार आहे आणि चीनने हे नेमकेपणाने ओळखले आहे। भारतानेही ही वस्तुस्थिती स्वीकारून संरक्षण क्षेत्रातील संशोधन आणि नवतंत्रज्ञान विकासाला सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे। पाकिस्तानचे पारंपरिक सामर्थ्य काही प्रमाणात कमी झाले असले तरी त्याचे सामरिक महत्त्व पूर्णपणे संपलेले नाही। चीन आणि अमेरिकेचे अप्रत्यक्ष पाठबळ पाकिस्तान मागे कायम आहे। त्याशिवाय पाकिस्तानने आता युद्धाचे स्वरूपही बदलले आहे। ड्रोनद्वारे शस्त्र तस्करी, सायबर घुसखोरी, सोशल मीडिया प्रचार युद्ध आणि अस्थिरता निर्माण करणारे डिजिटल अभियान ही त्यांची नवी शस्त्रबंदी आहे। त्यामुळे भारताने केवळ सीमावादाच्या चौकटीत पाकिस्तानकडे पाहणे धोकादायक ठरू शकते। या पार्श्वभूमीवर नवीन नौदल प्रमुख कृष्णा स्वामीनाथन यांची नियुक्ती विशेष महत्त्वाची ठरते। इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील त्यांचे कौशल्य भारतासाठी उपयोगी ठरण्याची अपेक्षा आहे। हिंद महासागरात चीनची वाढती उपस्थिती, मालदीव, श्रीलंका परिसरातील प्रभाव आणि अरबी समुद्रातील सामरिक हालचाली यामुळे भारतीय नौदलाला अधिक आधुनिक, वेगवान आणि तंत्रज्ञान सज्ज बनावे लागणार आहे। हिंद महासागरातील सामरिक वर्चस्व टिकवणे
हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेचे प्रमुख उद्दिष्ट ठरणार आहे. भारताने मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या घोषणाला आता प्रत्यक्ष संरक्षण उत्पादनाशी जोडणे आवश्यक असेच आहे. देशाकडे प्रचंड मनुष्यबळ असले तरी तंत्रज्ञान, संशोधन आणि उत्पादन क्षमता यामध्ये अजूनही मोठी तफावत आहे.